आपल्या मेंदूला फक्त टार्गेट देऊन बघा की कधीतरी कोणती कंपनी आपल्याला 40 ते 50 लाखाचं टार्गेट देते, ह्या एकदा आपल्या ब्रेनला म्हणजे मेंदूला सांगा. आणि तुम्ही जोपर्यंत आपल्या मेंदूला टार्गेट देत नाहीत, आपल्या ब्रेनला टार्गेट देते, तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल कधीही होऊ शकत नाहीत. म्हणून मेन आपला मेंदू, आपला माइंडसेट, आपला ब्रेन याला तुम्ही टार्गेट द्या की वर्षामध्ये तुम्हाला कमीत कमी तुला 25 ते 30 लाखाचा टर्नओव्हर हा करायचा आहे, म्हणजे करायचाच आहे. असं जो आपण मेंदूला सांगतो ना, त्यावेळेस मेंदू पण एवढा फास्ट चालतो की 12 महिन्यात नाही, कमीत कमी 8 किंवा 10 महिन्यातच आपला टर्नओव्हर पूर्ण होऊ शकतो. परंतु तेवढं कष्ट करण्याची ताकद आणि तेवढं मेंदू चालवायची ताकदसुद्धा आपल्यामध्ये पाहिजे. तुम्हाला मी एक सांगू का, की गरिबीमध्ये जन्म घेतला आहे याच्यात आपली चुकी काहीच नाही, तो देवाने दिलेली आहे. बरोबर आहे की नाही? गरिबीमध्ये जन्म घेणं ही आपली चुकी नाही आहे, पण श्रीमंत होऊन मरणं हे तर आपलं बरोबर आहे की नाही? मग आपल्याला गरिबीत मरायचं आहे की श्रीमंतीत मरायचं हे आपण आपलंच ठरवायचं आहे. आपल्याला गरिबीमध्ये जरी जन्म दिला आहे देवाने, तर गरिबीमध्ये मरून दाखवायचं नाही आहे, आपल्याला श्रीमंत होऊनच मरून दाखवायचं आहे. परंतु पैसे पण इमानदारीने आणि मर्यादित राहूनच कमवायचे. तुम्ही जर असं बेईमानी जर पैसे कमावले ना, तर माणूस कधीही यशस्वी आणि श्रीमंत होऊ शकत नाहीत. कष्टाचं फळ हे उशिरा कोणी भेटतं, परंतु त्या कष्टाच्या फळाला कशाचीच गणती करता येत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून जर तुम्हाला गरिबीत नसन मारायचं ना, तर बिझनेस स्टार्टअप करा आणि सक्सेसफुल व्हा. कारण की बिझनेसमध्ये तुम्ही एकच नाही तर तुमच्या 7 पिढ्या खाऊ शकता. परंतु जॉब जर केला ना तुम्ही, फक्त तुम्ही स्वतःचाच फायदा होणार त्याच्यामध्ये, बाकी तुमच्या मुलांचा होणार नाही. 7 पिढ्या तर लांबच राहिल्या. म्हणून बिझनेस स्टार्टअप करा आणि सक्सेसफुल व्हा. आणि बिझनेसमध्ये मेन तुम्हाला गर्व हा सोडून द्यावा लागतो, इगो हा सोडून द्यावा लागतो. जोपर्यंत तुम्ही इगो आणि गर्व सोडत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही कधीही सक्सेसफुल होऊ शकत नाहीत. तुम्हाला मी एक सांगू की कितीही कडक नोटा असू द्या, कितीही कडक नोटावाला असू द्या, पण त्याची घडी करूनच तो खिशामध्ये ठेवतो. अख्खीच्या अख्खी नोट आपण खिशामध्ये कधीही ठेवू शकत नाहीत. म्हणजे गर्वापुढं नोटीचं महत्त्व नाही आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून गर्वाने कधीही राहू नका. आणि बिझनेसमध्ये गर्व तर चालतच नाही. जोपर्यंत तुमच्या ओठावरती बर्फ राहत नाही ना, तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. म्हणून बिझनेसमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या असतात ना, की या छोट्या छोट्या गोष्टीपासूनच तुम्ही बिझनेस स्टार्टअप होत असता, की आपल्याकडून काय चुकतं आहे आणि काय बरोबर आहे. आपल्याला ओठावरती नेमकी बर्फ ठेवायचा आहे का इगो ठेवायचा आहे, हे पण आपल्यावर डिपेंड असतं. म्हणून गर्वाचे घर नेहमी खाली राहते. बिझनेसमध्ये सगळं काही सोडून द्यावे लागते, तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना, नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.